364 दिवस सारखंच काम असतं. आणि मी ज्या समाजातनं आज इथपर्यंत आलेली आहे तो आमचा, मी एक मराठा कुटुंबातनं आलेली आहे आणि माझे मिस्टर बुद्धिस्ट आहेत. तर त्यांचा मला इथपर्यंत आणण्याचा वाटा आहे त्यांचा. म्हणजे एका स्त्रीच्या मागे जेव्हा पुरुष उभा असतो तेव्हा स्त्री इथपर्यंत येते. आणि सगळ्यात मोठा पुरुष म्हणजे आपल्या जीवनातला बाबासाहेब. कारण मला बाबासाहेब हे आम्हाला 25-30मध्ये कळले. कारण आमचा जो समाज आहे सध्या अजूनही डोळे मिटूनच आहे. तर आमच्याकडे बाबासाहेब तर पुस्तकात नव्हतेच आणि जेही कळले मला ते लग्नानंतर कळलेले आहेत. तर आज बाबासाहेबांनी आपल्याला इथपर्यंत आणून दिलेलं आहे. तर त्या स्त्रीनी आज कुठपर्यंत भरारी मारलेली आहे. जी 1917मध्ये क्रांती झाली न्यूयॉर्कमध्ये, ती स्त्रियांनी केली होती क्रांती. आणि आपल्या इथे आपल्याला स्त्रीला स्वतःहून सगळ्यात पहिले क्रांती सावित्रीबाई फुलेंनी केली. त्यानंतर आपल्या त्या सावित्रीबाई फुलेंच्या मागे पण महात्मा फुले उभे होते. आणि बाबासाहेबांनी आपल्याला आजचा जो 8 मार्च हा दिवस आहे हा जागतिक महिला दिन आहे. आणि जगातल्या स्त्रियांनी क्रांती केली, ती क्रांती भारतीय स्त्रियांनी करावी लागली नाही. तर त्याचं एकमेव कारण म्हणजे बाबासाहेब आहेत. तुम्हाला सगळं त्यांनी आणून दिलेलं आहे. तर मला असं वाटते की बाबासाहेबांनी ज्या दिवशी मनुस्मृती जाळली तो जो 25 डिसेंबर 1927ला जाळली, तर तो दिवस म्हणून आपल्यासाठी भारतीय महिलांसाठी तो दिन म्हणून महिला मुक्ती दिन होता. कारण आपण महिला ज्या आहोत, भारतीय महिला, एक बाबासाहेब पुस्तकांवर प्रेम करणारे जे बाबासाहेब होते त्यांनी ते पुस्तक जाळावं. ते पुस्तक किती विषारी असेल याचा अंदाज आपल्याला येत असेल मनुस्मृती जाळल्यानंतर. 4 वर्णामध्ये जेव्हा समाज विभागित झालेला होता आणि स्त्रिया त्या काळात ज्या होत्या त्या वर्णबाह्य होत्या स्त्रिया. म्हणजे आज ब्राह्मणाची जरी स्त्री असेल तरी ती वर्णबाह्य म्हणून होती. म्हणजे समाजामध्ये स्त्रियांना स्थानच नव्हतं. आणि ते स्थान आपल्याला बाबासाहेबांनी मिळवून दिलं आणि आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत. तर हे मी आज इथपर्यंत यायचंही माझं यासाठी आलेली आहे की मला कुठेतरी त्यांना असं वाटते की बाबासाहेबांना मी कुठेतरी नमन करावं. आणि मग मला असा मंच मिळाला की मला वाटतं चला मला ह्या निमित्ताने का होईना मला त्यांना नमन करायला तर मिळतं आहे. कारण आमच्या समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना जर म्हटलं की आज गेट टुगेदर आहे, हळदी कुंकू आहे, तर आमच्याकडे पटकन जमा होतात सगळेजण. पण जर असं काही महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम किंवा महिलांसाठी काही सामाजिक उपक्रम आपण करतो आहे तर त्यात महिलांचा सहभाग एवढा नसतो. कारण मग तेव्हा त्यांची कारणं असतात की आम्हाला घरचे कामं आहेत, आम्हाला घरचा स्वयंपाक आहे, मिस्टर आहे न मुलाची ट्युशन आहे. तर ह्या प्रकारातून जर हा जो आता आपण नव्याने नवबुद्ध किंवा बौद्ध समाज म्हणतो आहे, तर ह्या समाजातल्या स्त्रिया फार पुढे आहे त्या मानाने. आमच्या समाजातल्या स्त्रिया फार मागास म्हणता येईल या ह्याच्यात. कारण आमच्या स्त्रियांना मी आता माझ्या पण माहेरच्या कुटुंबात पाहते तर त्या अजूनही त्याच विळख्यात आहे. फार प्रयत्न असतात माझे त्यांना त्यातनं बाहेर काढायचे, पण मी तिथेही कमकुवत ठरते. कारण इतक्या वर्षाचा जो पगोडा आहे त्यांच्यावर तो फार निघायला अजून किती पिढ्या लागतील मलाही विचार येतो की ह्यांना इथनं बाहेर काढायला अजून मला किती दिवस लागतील, किती वर्ष घ्यावे लागतील. तर काय करावं समजत नाही कधी यांच्यासाठी. फार काही पद्धतीने मी समजावून सांगत असते की थोडं वाचलंही पाहिजे तुम्ही, पण त्या नाही वाचत. त्या काय वाचतात तर आताही म्हणजे मला फार चीड पण येते कधी की त्या काय वाचतात. घरी एक डिफॉर्म झालेली मुलगी आहे आमच्या कुटुंबामध्ये, तिने काय वाचावं आता तर 16 सोमवाराचं व्रत वाचते आता. म्हणजे विचारच येतो की तुला 16 सोमवार का बरं वाचावे वाटतात आताही. तर त्याचं उत्तर नसते का नाही सगळे करतात ना, त्यांनी कुटुंबात चांगलं होते म्हणतात. अगं तुम्ही डोकं आहे ना तुला, त्या डोक्याच वापर करावा लागेल ना कुटुंबात काही चांगलं करायचं आहे तर तो वापर 16 सोमवाराऐवजी भरपूर पुस्तकं आहेत ते वाच. पण त्यांच्या काही ध्यानीमनी पण नाही आहे आताही ते. म्हणजे विचार करण्यासारखी परिस्थिती आहे की आपण 2026मध्ये जगतो आहे आणि त्या आताही